तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील आज महापौर आणि उपमहापौर विराजमान होणार आहे। शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर केडीएमसीला मिळणार आहे। महापौर म्हणून शिवसेनेच्या हर्षाली थविल तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले आपला पदभार स्वीकारतील। सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी फेटे बांधून सध्या सज्ज झालेले आहेत। दालनाची कामं अपूर्ण आहेत याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी तिथले आमदार राजेश मोरेंनी केली आहे। दरम्यान आमदार राजेश मोरे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश काटेंनी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर विराजमान होणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। आपल्यासोबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेशजी मोरे आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज अतिशय आनंदाचा दिवस आहे, आनंदाचं वातावरण आहे। कारण या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या मतदारांनी प्रचंड असा महायुतीवर विश्वास ठेवून प्रचंड मोठा यश या महापालिकेत आम्हाला दिलेला आहे। त्यामुळे आज महायुतीचा महापौर आणि उपमहापौर होत आहे। अतिशय आनंदाचं वातावरण, जल्लोषात आम्ही आधी आज या इलेक्शन होत आहेत आणि ते बिनविरोध होत आहे। अतिशय आनंदाचा दिवस आहे। खरं पाहिलं तर इतर महापालिकांचं जर बघितलं तर आपण त्यांनी सुसज्ज अशी तयारी केलेली आहे, दालनं सजलेले आहेत, मात्र आपल्याकडे पाठेपर्यंत कामं सुरू होते, उदासीनता दिसते अधिकाऱ्यांमध्ये। रिझल्ट लागल्यानंतर खरं तर या महापौर असतील, उपमहापौर असतील, जे जे पदाधिकारी असतील, गटनेते असतील, त्यांचे सर्व कॅबिने सुसज्ज होणं गरजेचं होतं। पण त्याच्याकडे कानाडोळा करून अतिशय चुकीचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। मी आयुक्तांकडे मागणी केलेली, आयुक्तांशी फोनवर चर्चाही केली की जे जे याच्यात अधिकारी ज्या अधिकाऱ्यांनी ढिसळपणा केला असेल कामासाठी त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी अशी मी आयुक्तांना विनंती केलेली आहे। नक्कीच खरं पाहिलं तर ढिसाळ कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी मागणी केली आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी आज महत्त्वाचा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलंय। आज महापौर आणि उपमहापौर हे विराजमान होतील। शिवसेनेचा महापौर या ठिकाणी असेल आणि भाजपचा उपमहापौर या ठिकाणी होणार आहे। शिवसेनेच्या हर्षाली थविल या महापौर पदाचा कार्यभार स्वीकारतील तर भाजपचे राहुल दामले यांची आता उपमहापौर पदासाठी वर्णी लागणार आहे। त्यामुळे आता हे महापौर आणि उपमहापौर हे ज्यावेळेला दालनात येतील त्यांचं स्वागत करण्यासाठी सगळे नगरसेवक आणि पदाधिकारी देखील सज्ज झालेले आहेत। राहुलजी, खरं पाहिलं तर तुमचं स्वागत। काय सांगाल, आज उपमहापौर पदाचा तुम्ही पदभार स्वीकारताय? आता युतीला जे प्रचंड बहुमत मिळालं त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाला आहे। त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट आहे। पण लोकशाही प्रक्रियेनुसार त्याचे जे नियम असतात, 12 वाजता महासभा, या महासभेमध्ये त्या महापौर आणि उपमहापौर पदाची औपचारिक निवडणूक होईल आणि त्या निवडणुकीनंतर आमची घोषणा होईल निवडून आल्याची आणि मग आम्ही पदभार स्वीकारू। आज तुम्ही खरं पाहिलं तर एक ज्येष्ठ नगरसेवक आहात। कशा पद्धतीचं आता कामकाज असं गेली 6 वर्ष अशा पद्धतीने कामकाज बंद होतं किंवा आपले लोकप्रतिनिधी सभेमध्ये नव्हते, आता कसं कामकाज असणार आहे? शेवटी ही प्रशासन आणि शासन प्रशासन ही व्यवस्थापनाची चाकं आहे। म्हणजे एका बाजूला म्हणजे शासकीय काम आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी। पण गेल्या 5 वर्ष आणि आधीची 2 वर्षे लोकप्रतिनिधी या सभागृहात आणि इथे अस्तित्वात नाहीत आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने ज्या काही महापालिकेच्या कारभारामध्ये जी अव्यवस्था निर्माण झाली आहे ती लोकांना दिसते। आज आम्ही इथे आल्यावर सुद्धा आम्हाला ती जाणवते आणि म्हणून एकदा तिथे बसल्यानंतर मी जसं म्हटलं की लोकांच्या कामाला सुरुवात करू, त्यावेळेला सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नेमकी महापालिकेची आजची परिस्थिती काय हे जाणून घ्यावं लागेल। ते जाणून घेऊन मग आम्ही कामाला सुरुवात करू। कल्याण डोंबिवलीमध्ये आज महापौर आणि उपमहापौर विराजमान होणार असल्याची ही माहिती आपल्याला समोर येते। शिवसेनेच्या हर्षाली थविल या महापौर पदाचा कार्यभार स्वीकारतील तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले हे पदभार स्वीकारणार आहेत। आजच या दोघांची निवड केली जाणार आहे।
तर या ठिकाणी शिवसेनेचा महापौर होणार आहे, भाजपचा उपमहापौर होणार आहे। केडीएमसीच्या निवडणुका झाल्याच्या नंतरच्या घडामोडी देखील आपण बघितलेल्या होत्या। हर्षाली थविल या महापौर होता आहेत, तर उपमहापौर पदावरती राहुल दामले हे विराजमान होतील आणि सध्याची ही दृश्य आपण केडीएमसी मधली बघतो आहोत। हे सभागृह देखील सज्ज झालेलं आहे आणि सगळ्या जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत हे देखील उपस्थित आहेत। सगळ्यांनी फेटे बांधलेले आहेत भगव्या रंगाचे। शिवसेनेच्या हर्षाली थविल या महापौर पदाची सूत्र आजपासून हाती घेतील, तर राहुल दामले हे भाजपचे उपमहापौर पदावरती विराजमान होणार आहेत। त्या दोघांचं स्वागत आणि अभिनंदन अगदी काही वेळामध्ये केलं जाईल। यासाठी सभागृहासोबतच सगळे नवनिर्वाचित नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। कल्याण डोंबिवलीला आज महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये काही वेगवान घडामोडी कल्याण डोंबिवलीमध्ये घडलेल्या होत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।